नमस्कार सर्वांना, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये बघणार आहोत आपण सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या आणि नवीन रांगोळी काढणाऱ्यांसाठीच्या छोट्याशा 4 रांगोळ्या. तर आजच्या भागामध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. कोणती रांगोळी आवडली कमेंट करून सांगा. रांगोळी आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. अतिशय पवित्र, सुंदर आणि प्रसन्न असे वातावरण. तुमच्या घरासमोरही एक छोटीशी रांगोळी काढून अगदीच प्रसन्न वातावरण तयार होते. तर त्यानिमित्तच आपण या छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवणार आहोत. तुम्हालाही रांगोळ्या आवडत असतील तर या रांगोळ्या एकदा नक्कीच ट्राय करा. तर व्हिडिओत शेवटपर्यंत नक्की राहा. आमच्याकडे तर पाऊस पडतोय. आवाज येतोय? तुमच्याकडे पडतोय का पाऊस? नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक अर्धवर्तुळ तयार करून घ्यायची आहे. तर झाकणाच्या साहाय्याने अर्धवर्तुळ बनवून घेतले आणि वरच्या बाजूला बरोबर राऊंड शेपमध्ये फिरवून घेतलेली आहेत. खाली एक छोटेसे फूल काढून घेतले आणि बाजूलाच आपण येलो आणि रेड कलरच्या 3 अशा कळ्या दाखवलेल्या आहेत. तर फ्लावर्समध्ये आपण रेड कलर भरून घेणार आहोत. लाईट असा रेड कलर भरायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन करू शकता, पण आपले व्हाईट, रेड, येल्लो आणि ग्रीन हे आपले शुभ कलर आहेत. तर मोस्ट ऑफ मी तेच कलर यूज करते. रांगोळी सुंदर दिसते आणि काढायलाही सोपी जाते. तर बघू शकता फुलामध्ये संपूर्ण कलर भरून आपण लाईट असा वरती व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला. बरोबर मध्ये येल्लो आणि रेड कलरचे डॉट देऊन बाजूलाच एक 3 रेषा ओढून त्यावरती सुद्धा अल्टरनेट येल्लो रेड कॉम्बिनेशनमध्ये डॉट देणार आहोत. सॉरी बघू शकता. तर दोन्ही राऊंडच्या वरती आपण ग्रीन कलरचा एक डॉट देऊन घेतला आणि खाली आणि वरती सुद्धा व्हाईट कलरचे 3 असे डॉट दिले. बघू शकता आपला फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. इथे सुद्धा सेम अर्धे वर्तुळ बनवून घ्यायची आहे आणि वरती राऊंड शेपमध्ये फिरवून घेतले. बघू शकता खालच्या बाजूला आपण 5 असे व्हाईट कलरचे डॉट द्यायचे आहेत आणि ते झाकणाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून घेतले. ही मालिका आपल्याला पूर्ण करायची आहे. काडीने बरोबर तिला केंद्र वर्तुळमध्ये राऊंड शेप असे फिरवून घ्यायचे. तर सर्वच डॉट्स आपण हे फिरून घेतलेली आहेत आणि दोन्ही टोकांच्या केंद्रवर्तुळांच्या टोकांना आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन वरती 3 असे ग्रीन कलरचे डॉट देणार आहोत आणि ते एक पाने असे पान ठेवले आहेत असे दाखवत आहोत. काडीच्या साहाय्याने बरोबर एक पानाचा शेप बनवून घेतला आणि मध्ये एक रेड कलरचा डॉट द्यायचा आहे. बघू शकता अगदी छोटीशी नाजूक आणि कोणी काढेल अशी ते सोप्या आजच्या रांगोळ्या दाखवत आहेत. तर वरच्या बाजूला आपण 5 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले. बोटाने थोडेसे त्याला पाकळीचा आकार करून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्ये येल्लो आणि रेड कलरचे डॉट देऊन घेतले. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. तर फ्लावरच्या मध्ये सुद्धा आपण लाईट असा येल्लो कलर स्प्रेड करून वरती ग्रीन कलरचे डॉट देणार आहोत. अगदीच आपल्या कल्पनेप्रमाणे ही रांगोळी आहे. कुठली डिझाईन, पाने, फुले काढू शकता. तर खालच्या केंद्रवर्तुळच्या बाजूला आपण एक ग्रीन आणि रेड कलरचे डॉट देणार आहोत. रेड कलरचे डॉट थोडेसे प्रेस करून वरती येल्लो कलर टाकून घेणार आहोत. तर बघू शकता छोटीशीच पण सुंदर असा लुक तयार होतो. श्रावण महिन्यात स्पेशल तुम्ही ह्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करा. किंवा तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असेल तर एक रांगोळी घरासमोर दररोज काढा. मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही ही रांगोळी काढू शकता. बघू शकता फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत 3 नंबरची हे रांगोळी. तर उद्या आहे मंगळवार निमित्त आपण एक गणपती बाप्पाची छोटीशी रांगोळी बघणार आहोत. बघू शकता प्रथमतः आपण एक रिंग ठेवून घेतलेली आहे राऊंड शेपमधली. या रिंगमध्ये लाईट असा रेड कलर आणि ऑरेंज कलर स्प्रेड करून घेतला.
आणि बरोबर मध्ये आपण येलो कलर स्प्रेड करणार आहोत. बघू शकता अगदीच लाईट असा आपण कलर टाकत आहोत, जास्त डार्क टाकण्याची गरज नाही. तर सुंदर असे कलर कॉम्बिनेशन तयार होते. तर रिंग काढून घेतलेली आहे. रेड कलर आपण साईडने थोडासा आणखी स्प्रेड करून घेतला. मंगळवार निमित्त किंवा आता गौरी गणपती लवकरच येत आहे त्यानिमित्त सुद्धा ही डेली यूजसाठी रांगोळी छोटीशी पण सुंदर, काढायलाही सोपी आणि दिसायलाही सुंदर अशीच ही छोटीशी बाप्पाची रांगोळी आहे. तर बघू शकता आपण एक श्री काढून गणपती बाप्पाचा शेप बनवून घेतला. हाताने बरोबर आपण सेटअप तयार करून घेत आहोत. तो व्हाईट कलरच्या रांगोळीचे सुंदर असा लुक तयार होतो, बघू शकता. आणि बरोबर मध्ये आपण एक डॉट देऊन डोळ्याचा शेप बनवून घेतला आणि खाली एक दंत असे दाखवणार आहोत. अगदी छोटीशी आहे त्यामुळे आपण छोट्या छोट्या सर्व डिझाईन्स दाखवणार आहोत. छोट्या जागेत छोटीशी घाई गडबडीच्या वेळी काढण्यासाठी सुंदर ट्रिक आहे. तर बरोबर मध्ये आपण येलो आणि रेड कलरचा टिळा लावणार आहोत. आणि बाजूलाच आपण एक दुर्वा, गणपती बाप्पाला प्रिय असतात त्याचप्रमाणे दुर्वा सुद्धा दाखवणार आहोत. ग्रीन कलरचा डॉट देऊन काळीच्या साह्याने ते बाहेरच्या बाजूला ओढून घेतले. आणखीन आपण 2 डॉट देऊन ग्रीन कलरचे दुर्वा स्थितीही दाखवत आहोत. तर बघू शकता छोटीशी पण सुंदर अशी ही आपल्या रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने ही राऊंड शेपमध्ये एस टाईप शेप बनवून घेतलेला आहे. आणि खालच्याच बाजूला आपण ग्रीन कलरचे डॉट देऊन घेतले. अगदीच पूर्ण नाही तर अर्ध्या भागापर्यंत ग्रीन कलरचे डॉट द्यायची आहेत. आणि बोटाच्या साहाय्याने त्याला एक पानाचा शेप बनवून घेतला. वरती सुद्धा लाईट असा ग्रीन कलरच स्प्रेड करून घ्यायचा आहे. ग्रीन कलरचे पानच दाखवलेली आहेत. आणि वरच्या बाजूला आपण छोट्या छोट्या अशा 3 कळ्या दाखवत आहोत आणि वरती तुरासुद्धा दाखवणार आहोत. बघू शकता व्हाईट कलरनेच आपण हे तुरे आणि कळ्या काढलेल्या आहेत. आणि वरती एक कळीचा शेप देऊन रेड आणि येल्लो असे डॉट देणार आहोत. तर वरती तुऱ्यावरती आपण ब्ल्यू कलरचे डॉट दिलेली आहेत. छोटीशीच सुंदर आणि झटपट होणारी ही रांगोळी आहे. अगदीच नवीन रांगोळी काढत असाल तर तुम्हाला ही रांगोळी नक्कीच काढता येईल. आणि बरोबरमध्ये एक ब्ल्यू कलरचा डॉट देऊन घेतला आणि खालच्या बाजूला येल्लो आणि रेड अशा अल्टरनेट कॉम्बिनेशनमध्ये डॉट देणार आहोत. तर बाहेरच्या बाजूला रिकामी जागा दिसत आहे. रांगोळी बरगच्च दिसावी त्याप्रमाणे आपण येल्लो कलरचे छोटे छोटे डॉट्स देऊन घेतले आणि बोटाने थोडेसे ते प्रेस करणार आहोत. तसेच पाने काढली होती ती बाहेरच्या बाजूला ओढून घेतली. तर बघू शकता अशीच राऊंड शेपमध्ये आपल्याला ती बाहेर ओढायची आहे. आणि समोरसुद्धा आपण 3 रेड कलरचे डॉट दिले. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.